हॅलो मित्रांनो, माझं नाव सविता आहे आणि आज मी तुम्हाला माझी एक खरी कहाणी सांगणार आहे. कसे मला मोठ्या घरच्या मालदार व्यापाऱ्याने मला कचाकच जवले हेच मी तुम्हाला आजच्या आपल्या या नवीन कथेमध्ये सांगणार आहे. तर मित्रांनो, ही कथा तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि ही कथा मी स्वतः लिहिली आहे. तर मित्रांनो, जर तुम्ही आजची कथा शेवटपर्यंत बघितली तर नक्कीच तुमच्या नळाला आज पाणी सुटणार. तुम्हाला ही कथा नक्कीच आवडेल. तर चला मित्रांनो, आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, माझं नाव सविता आहे. माझं वय 55 वर्ष आहे. मित्रांनो, मी एका गरीब कुटुंबामध्ये राहणारी स्त्री आहे. माझा नवरा हा हमाल आहे आणि रोज तो हमाली करून आमचं घर चालवत असतो. मित्रांनो, त्याने एका व्यापाऱ्याकडून कर्ज घेतलेलं होतं आणि तो व्यापारी त्याचाच मालक होता आणि तो आमच्याच घरासमोर राहतो. त्याचे नाव सुभाष आहे. तो आमच्या गावातील सर्वात मोठा व्यापारी आहे आणि माझा नवरा हा त्याच्याकडे कामाला जातो, म्हणजेच हमाली कामाला जातो. माझ्या नवऱ्याने त्याच्याकडून भरपूर दिवसांपासून पैसे घेतले होते आणि ते पैसे माझ्या नवऱ्याकडून देता येत नव्हते. एक दिवस जेव्हा मी सुभाष शेठकडे गेले तेव्हा सुभाष शेठ मला बोलला की काय ग, तुझा नवरा माझे पैसे कधी देईल, सांग लवकर. मित्रांनो, कथा शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुमच्या नळाला आज पाणी सुटणार. त्या दिवशी माझ्याजवळ थोडे पैसे होते. मी ते पैसे माझ्या झंपरातून काढायला गेले तर सुभाष शेठ माझ्या आंब्यांकडे बघत होता आणि मी त्याला त्या दिवशी थोडे पैसे दिले आणि त्याला सांगितले की मी बाकीचे पैसे नंतरून तुम्हाला देईल. तर मित्रांनो, त्या दिवशी सुभाष शेठ मला बोलला की जर तू मला ते काम करू दिले, जर तू दिले तर मी तुझ्याकडून 1 रुपया सुद्धा घेणार नाही. तुला कबूल आहे का? तर मित्रांनो, त्या दिवशी मी विचारात पडले. मी घरी गेले आणि रात्री मी डोक्यात विचार करू लागले की आपण जर त्याला ते 5 मिनिटाचे काम करू जर दिले तर तो आपले सर्व पैसे माफ करून देईल. तर मित्रांनो, मी सकाळी बरोबर शेठच्या गोडाऊनमध्ये गेले आणि त्याला सांगितले की मला कबूल आहे. तर त्यांनी पटकन त्या गोडाऊनमधील सर्व मजूर लोक बाहेर काढले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही संध्याकाळी 4 वाजता बरोबर गोडाऊनमध्ये या. तोपर्यंत तुम्ही गोडाऊनमध्ये यायचं नाही. तर त्या दिवशी मी आणि सुभाष शेठ आम्ही दोघेच त्या गोडाऊनमध्ये होतो. त्या दिवशी शेठने अगोदर माझी साडीचा पदर खाली केला आणि माझ्या गालावरती त्यांनी चुंबन घ्यायला सुरुवात केली. आता शेठ माझ्या गालांवरती चुंबन घेत होते. मित्रांनो, आता सुभाष शेठ माझ्या गालावरती चुंबन घ्यायला लागत होते आणि त्यांनी माझ्या सर्व अंगांवरती चुंबन घ्यायला सुरुवात केली आणि आता ते माझ्या पुचीकडे आले आणि माझ्या पुचीला चाटू लागले. आता ते माझ्या पुचीमध्ये बोटे टाकू लागले आणि मागे पुढे करू लागले आणि मला बोलत होते की बस बघ सविता, आता मी तुझं सर्व कर्ज माफ करून देईल. तू फक्त आता तुझे 2 पाय बाजूला कर. मित्रांनो, मी लगेच माझे 2 पाय फाकविले आणि शेठने त्यांचा 7 इंच लांब असणारा नागोबा बाहेर काढला आणि कचकन माझ्या पुचीमध्ये टाकून दिला. आता शेठ माझे 2 आंबे दाबत होते आणि त्यांच्या तोंडातून ते माझ्या आंब्यातील रस पिऊ लागले आणि खाली कंबर करून हलवून हलवून माझ्या पुचीमध्ये त्यांचा नागोबा टाकू लागले. आता हळूहळू करत ते माझ्या पुचीमध्ये त्यांचा नागोबा टाकत होते आणि मी वेगवेगळे आवाज करत होते.
मित्रांनो, असं करत करत माझ्या तोंडातून वेगवेगळे आवाज बाहेर येत होते आणि ते मला कचा 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 माझ्या पुछीमध्ये टाकून झवत होते. मित्रांनो, खूपच मजा येत होती जेव्हा ते मला झवत होते. मित्रांनो, आता त्यांनी मला एका टेबलवर बसवले आणि मला ते आता मागून घोडी करून ठोकू लागले. मित्रांनो, आता खूपच मजा येत होती आणि मी त्यांच्याकडून ठोकून घेत होते. मित्रांनो, आता त्यांनी माझ्या पुछीमध्ये त्यांचं बिंद सोडलं आणि आता ते शांत झाले. मित्रांनो, आता त्यांनी माझं सर्व कर्ज माफ करून टाकलं आणि मी माझ्या घरी आले.